मार्च 2004 काश्मीरच्या श्रीनगर भागात बर्फाच्या डोंगरात मधोमध एका लाकडी घरात आतंकवाद्यांमध्ये चर्चा रंगली होती। इफ्तिकार भट नावाचा आतंकवादी एका खोलीत कावा बनवत होता, तर दुसऱ्या खोलीत अबू तुरारा आणि अबू सब्जार नावाचे दोन आतंकवादी एकमेकांसोबत काहीतरी बोलत होते। इतक्यातच इफ्तिकार त्या खोलीत कावा घेऊन आला। तेवढ्यात अबू तुरारा आणि अबू सब्जार यांनी इफ्तिकारवर आपली AK-47 बंदूक ताणली। सब्जार म्हणतो, इफ्तिकार, मी शेवटचं विचारतोय की तू नक्की कोण आहेस? आपल्या साथीदाराचं हे वागणं बघून इफ्तिकार तो काव्याचा ट्रे खाली ठेवतो आणि म्हणतो, भाईजान, मी तुम्हाला माझी संपूर्ण कहाणी सांगितली, तरी देखील तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नसेल तर एक काम करा, तुम्ही मला याच ठिकाणी आता गोळी घालून ठार करा। इफ्तिकारचं हे बोलणं ऐकून तुरारा आणि सब्जार एकमेकांकडे बघतात आणि आपली बंदूक खाली करत ट्रेमधले काव्याचे कप हातात घेतात। जसे ते वळून खुर्चीवर बसायला जातात, एवढ्यातच इफ्तिकार आपल्या शॉल खाली लपवलेली बंदूक काढून लोड करतो। बंदूक लोड केल्याचा आवाज ऐकताच सब्जार आणि तुरारा इफ्तिकारकडे वळतात आणि काही करण्याच्या आधीच इफ्तिकार दोघांच्या छातीत गोळ्या घालून त्यांना ठार करतो। मंडळी, ही आतंकवाद्यांमधली आपापसातली भांडणं नव्हती, तर या 3 आतंकवाद्यांमधला इफ्तिकार आपल्या भारताच्या 1 पॅरा SF कमांडर मोहित शर्मा होते। मागच्या 2 महिन्यांपासून या 2 आतंकवाद्यांना संपवण्यासाठी ते एका विशेष मोहिमेवर होते आणि नुकतंच प्रदर्शित झालेल्या धुरंधर चित्रपटाच्या ट्रेलरमुळे हा चित्रपट मेजर मोहित शर्मा यांच्या जीवनावर आधारित असल्याचं बोललं जातंय। मंडळी, नुकतंच धुरंधर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय। या ट्रेलरमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता देखील वाढली आहे। हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग, आर माधवन, अर्जुन रामपाल यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात भूमिका साकारणार आहेत। मात्र या चित्रपटाबद्दल अजून एक चर्चा रंगलेली पाहायला मिळते। हा चित्रपट वास्तविक कथेवर आधारित असल्याचं ट्रेलरच्या सुरुवातीला स्पष्ट केलंय। त्यामुळे धुरंधर हा चित्रपट मेजर मोहित शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित असल्याची चर्चा आहे। मग मेजर मोहित शर्मा यांची कहाणी नेमकी काय आहे? त्यांनी कशा प्रकारे दहशतवादी संघटनेत शिरून अंडर कव्हर एजंटचं काम केलं, हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी निशा हिंगे आणि आपण पाहताय विषयच भारी। तर बघा मंडळी, ही गोष्ट आहे 1995 सालची। मोहित शर्मा यांनी दिल्ली पब्लिक स्कूलमधून 12वी पास करून NDAची परीक्षा दिली। या परीक्षेचा निकाल यायच्या आधीच त्यांनी महाराष्ट्राच्या श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतलं। मोहित शर्मा यांचे आई वडील त्यांच्या आर्मीमध्ये जाण्याच्या निर्णयाच्या विरोधात होते। त्यामुळे जेव्हा या परीक्षेचा निकाल आला तेव्हा त्यांनी मोहित शर्मा यांना सांगितलंच नाही। पण तिकडं मोहित शर्मा मात्र या काळजीत होते की अजूनही माझा निकाल कसा आला नाही बरं। अशातच ते UPSC कार्यालयात फोन करतात आणि तेव्हा त्यांना समजतं की ते लेखी परीक्षा पास झालेत। त्यानंतर घरच्यांना न सांगताच मोहित शर्मा भोपाळला इंटरव्ह्यूसाठी जातात। इंटरव्ह्यूमध्ये देखील ते पास होतात आणि आता वेळ असते ती मेडिकल एक्झामची। त्याआधी ते गाझियाबादला आपल्या घरी येतात आणि या सर्व गोष्टी आपल्या आईवडिलांना सांगतात। मेजर शर्मा यांचं देशकार्याबद्दलचं प्रेम बघून त्यांचे आईवडील सुद्धा तयार होतात, पण त्यांच्या अडचणी मात्र इथंच थांबत नाहीत। मोहित शर्मा यांचं वजन कट ऑफ पेक्षा 6 किलो कमी असतं आणि त्यांना हे वजन वाढवण्यासाठी फक्त 4 आठवड्यांचा वेळ असतो। त्यानंतर त्यांची आई त्यांना दिवसाचं 2 ते 3 लिटर दूध आणि प्रोटीनयुक्त खायला देते आणि अखेर मोहित शर्मा यांचं वजन 4 आठवड्यात तब्बल 8 किलोनं वाढतं आणि ते मेडिकल एक्झाम देखील पास होतात। अशा प्रकारे आपल्या देशाला एक इतिहास रचणारा फौजी मिळतो। NDA ट्रेनिंगमध्ये त्यांना बॉक्सिंग, स्विमिंग आणि हॉर्स रायडिंगमध्ये बेस्ट परफॉर्मरच्या ट्रॉफीनं देखील सन्मानित केलं जातं। त्यानंतर 3 वर्ष NDAचा ट्रेनिंग कंप्लीट करून 1 वर्ष IMAचं ट्रेनिंग ते डेहराडूनमध्ये पूर्ण करतात। 1999 मध्ये मद्रास रेजिमेंटमध्ये 5व्या बटालियनमध्ये लेफ्टनंट म्हणून ते आपल्या देश सेवेला सुरुवात करतात। सेवेच्या 3ऱ्या वर्षी म्हणजेच 2001 मध्ये त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग घडतो। 13 डिसेंबर 2001 ला पार्लिमेंटवर हल्ला होतो आणि याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून ऑपरेशन पराक्रम सुरू होतं। या ऑपरेशनमध्ये अनेक भारतीय जवान दहशतवाद्यांना ठार करतात। यावेळी मेजर शर्मा यांचं युनिट काश्मीरमध्ये होतं, त्यामुळे ते देखील या ऑपरेशनचा भाग बनले। या ऑपरेशनमध्ये मेजर शर्मा यांनी पॅरा SFच्या जवानांसोबत मिळून पुंछ राजौरी सेक्टरमध्ये अनेक दहशतवाद्यांना धूळ चारली। यासाठी त्यांना आर्मी चीफ जनरल सुंदरराजन पद्मनाभन चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमांडेशन अवॉर्ड देखील मिळाला होता। यावेळी मेजर शर्मा पॅरा SFच्या जवानांचं शौर्य बघतात आणि ते देखील पॅरा SF मध्ये सामील होण्यासाठी अप्लाय करतात।
पहिल्या वेळेला त्यांचं सिलेक्शन होत नाही, मात्र हार न मानता ते पुन्हा प्रयत्न करतात आणि त्यांना 2003 मध्ये पॅराएसएफ मध्ये ते सामील होतात. मेजर शर्मा यांची पहिली पोस्टिंग चंदीगडमध्ये होते. यावेळी त्यांची ओळख कॅप्टन रिश्मा सरीन यांच्यासोबत होते आणि त्या दोघांमध्ये प्रेम होतं. अशातच 2004 मध्ये मेजर शर्मा यांना काश्मीरला बोलावलं जातं आणि इथूनच एका अशा ऑपरेशनला सुरुवात होते ज्यामुळे मेजर मोहित शर्मा यांनी आपल्या प्रत्येक भारतीयाच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यावेळी काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीन नावाची दहशतवादी संघटना जास्त सक्रिय झाली होती. ही दहशतवादी संघटना वारंवार भारतीय सेनेवर हल्ला करत होती आणि या संघटनेच्या सर्व हल्ल्यांचं नेतृत्व करत होते दोन मुख्य दहशतवादी. एक होता अबू तुरारा आणि दुसरा म्हणजे अबू सब्जार. त्यावेळी भारतीय सेनेला या दोन दहशतवाद्यांच्या ठिकाणांची माहिती मिळते आणि त्यांना मारण्याची जबाबदारी भारताच्या वन पॅराएसएफवर सोपवली जाते. आता या दोघांना डायरेक्ट मारून उपयोगाचं नव्हतं, कारण काश्मीरमध्ये असणारे बरेच दहशतवादी आणि त्यांच्या खबरी याची सगळी माहिती या दोघांकडे होती. त्यामुळे ठरतं असं की वन पॅराएसएफ मधला एक जवान अंडर कव्हर एजंट म्हणून या दोन दहशतवाद्यांसोबत राहील आणि होईल तेवढी माहिती यांच्याकडून घेईल आणि ही महत्त्वाची जबाबदारी दिली जाते ती मेजर मोहित शर्मा यांच्यावर. मग प्लॅननुसार मोहित शर्मा सगळ्यात आधी तर आपली दाढी आणि केस वाढवतात आणि आपलं नाव बदलून इफ्तिकार भट ठेवतात. त्यानंतर ते अबू तुरारा आणि अबू सब्जार यांना भारतीय सेनेनं आपल्या भावाला मारलं असल्याची खोटी कहाणी सांगतात. याचा बदला घ्यायचा असल्याचं सांगत इफ्तिकार म्हणजेच मेजर शर्मा तुरारा आणि सब्जार यांच्यासोबत जवळीक वाढवतात. भारतीय सेनेवर हल्ला करण्याचा पूर्ण पुराव्यासहित प्लॅन ते तुरारा आणि सब्जारला सांगतात. इफ्तिखारला असलेली A to Z माहिती बघून तुरारा आणि सब्जार देखील चकित होतात आणि अशा पद्धतीनं मेजर शर्मा हे इफ्तिखार बनून काश्मीरच्या सगळ्यात खतरनाक दहशतवाद्यांचे जवळचे साथीदार बनतात. ते जवळपास 2 आठवडे तुरारा आणि सब्जार यांच्यासोबत राहतात आणि या दरम्यान या दहशतवाद्यांचे हत्यार जमा करण्याचे अड्डे आणि अनेक अंतर्गत गोष्टींची माहिती ते मिळवतात. यानंतर दिवस उजाडतो तो भारतीय सेनेवर हल्ला करण्याचा. मेजर शर्मा यांच्या मदतीसाठी पाकिस्तानहून 3 साथीदार येत असतात. तुरारा, सब्जार आणि मेजर शर्मा हे तिघं काश्मीरच्या श्रीनगर भागात बर्फाच्या डोंगरात मधोमध एका लाकडी घरात या साथीदारांची वाट बघत असतात. मेजर शर्मा एका खोलीत कावा म्हणजेच एक सुप्रसिद्ध काश्मीरी पेय बनवत असतात, तर दुसऱ्या खोलीत तुरारा आणि सब्जार एकमेकांसोबत काहीतरी बोलत असतात. इतक्यात इफ्तिखार खान म्हणजेच मेजर शर्मा कावा घेऊन येतात आणि तुरारा आणि सब्जार ही दोघं इफ्तिखारवर आपली AK-47 बंदूक ताणतात. सब्जार म्हणतो, इफ्तिकार, मी शेवटचं विचारतोय की तू नक्की कोण आहेस? त्यांना वाटतं अशामुळं मेजर शर्मा घाबरतील, मात्र ते न घाबरता काव्याचा ट्रे खाली ठेवतात आणि तुराराच्या डोळ्यात बघून आत्मविश्वासाने म्हणतात, भाईजान, मी तुम्हाला माझी संपूर्ण कहाणी सांगितली, तरी देखील तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नसेल तर एक काम करा, तुम्ही मला याच ठिकाणी गोळी घालून ठार करा. इफ्तिकारचं हे बोलणं ऐकून तुरारा आणि सब्जार यांचा संशय नाहीसा होतो. ते एकमेकांकडे बघतात आणि आपली बंदूक खाली करत ट्रे मधले कावाचे कप हातात घेतात. जसे ते वळून खुर्चीवर बसायला जातात एवढ्यातच मेजर शर्मा आपल्या शॉल खाली लपवलेली बंदूक काढून ती लोड करतात. बंदूक लोड केल्याचा आवाज ऐकताच सब्जार आणि तुरारा पाठीमागे वळतात आणि तितक्यातच मेजर शर्मा त्या दोघांच्या छातीत गोळ्या घालून त्यांना ठार करतात. त्यांच्या या साहसी कार्याची दखल घेत त्यांना 2005 मध्ये सेना मेडलने सन्मानित देखील केलं जातं. त्यानंतर त्यांचं रिश्मा यांच्यासोबत लग्न झालं आणि SFTS या ठिकाणी मेजर शर्मा यांची इन्स्ट्रक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली. पण 2009 साली मेजर शर्मा यांना एका रेस्क्यू ऑपरेशनसाठी काश्मीरमध्ये बोलवलं गेलं. 20 मार्च 2009 रोजी मेजर शर्मा आपल्या 25 लोकांच्या टीमसह काश्मीरच्या कुफवाडा बेसमध्ये बसले असताना तिथूनच काही अंतरावर असलेल्या हफरुदा जंगलात काही दहशतवादी घुसले असल्याची बातमी त्यांना मिळाली. त्यानंतर सेक्टर कमांडरच्या आदेशानुसार मेजर शर्मा आपल्या टीम सोबत हेडक्वार्टरला पोहोचतात. त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना संपूर्ण परिस्थिती समजते. त्यानंतर ते 21 मार्च 2009 रोजी आपल्या टीम सोबत दहशतवाद्यांच्या शोधात जंगलात जातात. मात्र चारही बाजूला जंगल असल्यामुळे दहशतवाद्यांना शोधणं आणि त्यांना मारणं सोपं नव्हतं. म्हणून मग मेजर शर्मा यांनी टीमच्या 3 तुकड्या केल्या आणि वेगवेगळ्या 3 दिशांना जात हे ऑपरेशन चालू केलं. इतक्यात मेजर शर्मा यांच्या तुकडीचे हवालदार राजीव यांना बर्फात उमटलेले पायाचे वण दिसतात. तसं बघायला गेलं तर ही आनंदाची गोष्ट होती की आता दहशतवाद्यांचा खात्मा फार दूर नाही. पण ते जे चालत जाण्याचे निशाण होते ते अशा पद्धतीने होते की एकाच पावलावर बाकीच्या लोकांनी देखील पावलं टाकत ते पुढे गेले होते.
यावरून हे दहशतवादी वेल ट्रेन असल्याचं समजत होतं आणि त्यामुळं त्यांची संख्या नेमकी किती आहे याचा अंदाज लागत नव्हता. इतक्यात दुसऱ्या तुकडीचं नेतृत्व करणारे राकेश खंडेलवाल यांचा रेडिओवर मेसेज येतो की आम्ही 2 दहशतवाद्यांना स्पॉट केलंय आणि तेवढ्यात संपूर्ण जंगलात बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज घुमतो. सगळीकडे फायरिंग व्हायला सुरुवात होते आणि दहशतवाद्यांसोबत झालेल्या या चकमकीत मेजर मोहित शर्मा यांना कव्हर देत असताना एक गोळी लागते. गोळी त्यांच्या शरीराच्या आरपार जाते, तरीही ते आपला लढा थांबवत नाहीत. इतक्यात हवालदार राजू लगेच आपल्या टीम लीडरशी मदत करायला धावतात. मात्र मेजर शर्मा त्यांना सांगतात की मी ठीक आहे राजू, लहान जखम आहे, तुम्ही त्यांच्यावर गोळ्या झाडत राहा, एकही दहशतवादी यातून वाचला नाही पाहिजे. इतक्यात तिसरी तुकडी जी एका टोकावर जाऊन कव्हर देण्याचं काम करणार होती, ती तुकडी त्यांच्या जागी जाऊन फायरिंग करत दहशतवाद्यांवर गोळ्या झाडते. रक्ताच्या थारोळ्यात असणारे मेजर शर्मा एका झाडाला टेकून कंटिन्यू फायरिंग करतात. 4-5 वाजेपर्यंत फायरिंग थोडी कमी होते आणि मेजर शर्मा यांना तिथून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. मात्र तोपर्यंत त्यांचं खूप रक्त वाहिलेलं होतं. संपूर्ण रात्रभर त्यांच्यावर उपचार होतात, मात्र खूप जास्त रक्त वाहिल्यामुळे त्यांना वाचवणं शक्य होत नाही. वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी मेजर मोहित शर्मा देशासाठी लढत शहीद होतात. त्यांच्या या अनमोल कार्यामुळे त्यांना अशोक चक्र अवॉर्डने सन्मानित केलं गेलं. मोहित शर्मा यांच्या पत्नी रिश्मी यांनी देखील यानंतर दुसरं लग्न केलं नाही आणि त्या अजूनही देशसेवेसाठी अहोरात्र झटत आहेत. सलाम आहे अशा वीरांना जे देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या कुटुंबाचा आणि प्रेमाचा त्याग करतात. असे वीर जे दिवस रात्र फक्त देशाचा विचार करतात, स्वतःच्या भावना, प्रेम, मौज मजा, कुटुंब, मित्रपरिवार या सगळ्याच्या वर देशाला स्थान देतात. जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्या देशातल्या सर्वसामान्य माणसानं सुखानं आणि सुरक्षित झोपावं या भावनेपोटी शेवटभर झुंज देतात आणि खऱ्या अर्थानं आपल्या देशाचे ते सुपर हिरो असतात. मेजर शर्मा यांच्या या बलिदानामुळे आता धुरंधर चित्रपटाकडून देखील लोकांना अनेक अपेक्षा आहेत. मेजर शर्मा यांचा जीवन प्रवास पडद्यावर पाहण्यासाठी सगळेच आस लावून बसलेत. तर मंडळी, मोहित शर्मा यांची ही प्रेरणादायी कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.